बोल जरा. हॅलो. नाही तुम्ही असं बोलू. असंच बोलतो. आवाज त्या खमक्या आवाज आहे ना. आज जो 10वीचा शलभ आहे, शेवटला दिवस आहे शाळेचा. शेवटला असं सांगता येणार नाही, कारण आपण शेवटल्या दशेपर्यंत विद्यार्थी असतो का नाही. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ग्रामपंचायतच्या लाडक्या सरपंच, लोकनियुक्त, त्यानंतर उपसरपंच, नावं नाही घेत त्यांची कारण माझी मुलं आहेत, उपसरपंच, आपल्या ग्रामपंचायतचे शिक्षण समिती अध्यक्ष आणि चौथा स्तंभ सांगतात, न्यायवादी चौथा स्तंभ जो पत्रकार, तसा सोमनाथजी टोकरे, घोडीसाहेब, आपले मुख्याध्यापक बांबरे सर, मला नावं पण सगळ्यांच्या नवीन असल्यामुळे गांगड सर, जाधव सर, कारण मी जास्ती संपर्कात नसल्या कारणाने मला नावं आठवत नाही, आणि सर्व आपले शिक्षक आणि माझे सर्व बालमित्र. बघा, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी है नाही. आपण लहानपणापासून शाळेत आलो, आई वडिलांनी 2 फटके आपले मारले शाळेत नाहीत म्हणून. कधी चुकलो तर शिक्षक आई वडिलांपेक्षा जास्ती माया देऊन त्यांनी 2 फटके मारले. आणि जसा मातीचा पुतळा असतो, जशी दगड साधे असते, त्यावर शेणी मारून मारून त्याला पुतळा तयार केला जातो का नाही. नंतर त्याला रूप आणलं जातं. एखादा दगड असेल त्याला तो शेणी मारून मारून त्याला मूर्ती घडवली जाते आणि त्याला रूप आणलं जातं. एकदा रूप आणलं का त्याला 10 लोक पाया पडतात, सगळीकडे ती मूर्ती चमकते. तशी आपण एक दगड होतो. आपल्या शिक्षकांनी माईबापाप्रमाणे आपल्यावर शेणी मारून मारून अज्ञानातून सुज्ञानाकडे नेलं. आज तुमचा सगळीकडे गौरव होतोय आणि शिक्षक पण छातीला हात लावून सांगतात का माझा विद्यार्थी किती पुढे गेलेला आहे, किती शिक्षणामध्ये त्याचा दर्जा किती मोठा झालेला आहे. बघा, तुम्ही 10वीला आता जाता, तुम्ही इतके हुशार आहात का जे मागील वर्गाची मुलं आहेत त्यांना सुद्धा तुमचं काहीतरी देऊन जाणार आहात. का एखादी मुलगी हुशार असेल किंवा एखादा मुलगा हुशार असेल तर त्याचे जे गुण आहेत, जो त्याचा शैक्षणिक दर्जा असेल, त्याची जी शैक्षणिक गुणवत्ता असेल, ही तुमची मुलं तुमच्याकडून घेणार आहे आणि त्यांना तुम्ही काहीतरी देऊन जाणार आहात. तुमच्या पाठाणीवरती तुमच्या शिक्षकांची कायमस्वरूपी थाप राहणार आहे. का माझा विद्यार्थी जर एखादा IAS झाला असेल, MPC पुढे परीक्षा पास झाला असेल, कुठेतरी एक मोठा अधिकारी झाला असेल, मोठा अधिकारी होईल. बघा, मनामध्ये इतक्या भावना लपलेल्या असतात शिक्षकांच्या का माझा विद्यार्थी जर कुठेतरी पुढे जात असेल ना तर माझ्या पोरपाड्याच्या शाळेला पुढे येणार आहे, माझ्या श्रीरामपूर गावचं कौतुक होणार आहे, माझ्या तालुक्याचं कौतुक होणार आहे, माझ्या जिल्ह्याचं कौतुक होणार आहे. हे कौतुक तुमच्या शिक्षकांचं आहे, हे कौतुक तुमचं आहे. जर शिक्षक शाळेला काहीतरी भेट द्यायची असेल, शिक्षकांना तुमच्याकडून काहीतरी भेट द्यायची असेल तर तुम्हाचा शिक्षणाचा दर्जा हा उंचावला पाहिजे, कुठेतरी शिक्षणामध्ये भरारी मारली पाहिजे. बघा, शिक्षण सांगतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे सांगतात है ना. जो शिकेल तो सूर्यासारखा चमकेल असं पण सांगतात, म्हणे आहेत ना. मग ज्याने दूध पिले, हे ज्ञानाचं दूध पिलेलं आहे, हा गुरगुरतो. कुठेही गेला, कोणत्याही ऑफिसला गेला आणि चाणक्यबुद्धी त्याच्याकडे असेल, त्याचं चांगलं शिक्षण एकदम हुशार असेल, तर ज्ञानामध्ये संपन्न असेल तर त्याला कुठेतरी घाबरतात. बघा, तुम्ही तर इथं स्टेजवर येऊन बोलता, आम्ही काहीच नव्हतो, आम्हाला साधं बोलता ग म प काही बोलता येत नव्हतं, स्टेज घेता येत नव्हतं. परंतु एक तुमच्यासारख्या दशेतून आम्ही पुढे गेलेलो आहोत. आज आम्ही कुठेतरी एखाद्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे बोलत असेल किंवा एखादे अधिकारी असतील. बघा, आज जरी आमचं शिक्षण कमी असेल तरी आम्ही एखाद्या एका अधिकाऱ्याकडे बसत असेल त्याला खंबीरपणे बोलतो का, कारण आम्ही तितका अभ्यास करतो. जसे तुम्ही अभ्यास करता तसे आम्ही राजकीय अभ्यास करतो, तितके आम्ही राजकीय पुस्तकं वाचतो, तितके शासनाचे GR असतील, शासनाच्या काही योजना असतील, म्हणजे अगदी लहान लहान शासनाने कागदाचं परिपत्रक काढलं तर त्या परिपत्रकाचा अभ्यास करू तेव्हाच आम्ही समोरच्या अधिकाऱ्याला काहीतरी दमावर धरू शकतो, त्या अधिकाऱ्याशी बोलायची आमच्याची हिंमत राहते. आणि जर पदावर आम्ही असून आम्ही काहीच बोलायला शिकलो नाही, काहीच अभ्यास नाही केला
तर आम्ही कोणाच्या समोर शून्य दिसणार. ते नाही, रंधासाहेब काहीच नाही, त्याला काय, तो सभापती असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल, पण त्याच्याकडे अभ्यास काहीच नाही. तो गेल्यानंतर आम्हाला सगळे वेड्यासारखे उत्तरं देऊन आणि पाठवून टाकतात. तेव्हा तुम्हाला जर तुमच्या पायावर उभं राहायचं असेल, बघा आपल्या आई वडिलांनी इतके कष्ट घेतलेले आहेत का आपल्याला अगदी तिळतिळ करून त्यांनी वाढवलेले. आई वडिलांच्या एवढ्या भावना असतात का माझं मूल कसं शिकेल, माझं मूल कुठेतरी कसं नोकरीला लागेल, माझा मूल कुठेतरी एखाद्या कला कौशल्यामध्ये पुढं कसं जाईल, हे सगळे आई वडिलांच्या भावना असतात. ह्या भावनाला जर वाव द्यायचा असेल, ह्या भावना कुठेतरी आई वडिलांच्या पूर्ण करायच्या असतील, तर आपण स्वतःला कुठेतरी सांभाळायला शिकलो पाहिजे. आजकाल लहान मुलांपासून वेषणा दिन गेलेले आहेत. माझी तर हात जोडून तुम्हाला सगळ्या पोरांना विनंती आहे का लहानपणापासून वाईट व्यसनाकडे जायची प्रवृत्ती आता मुलांमध्ये मुलींमध्ये झाली आहे. एखादी मुलगी जर हुशार असेल आणि एखाद्या वाईट मागे लागत, वाईट मुलीची मागे लागत असेल, गावातला एक माणूस असेल त्याच्या पाठी लागत असेल, तर आयुष्यापेक्षा कुठेतरी भरारी मारून आपले जे गुण आहेत, आपल्यातले लुप्त गुण आहेत, त्यांना कुठेतरी वाव दिला पाहिजे. आपण कुठेतरी चांगले शिकलो पाहिजेत आणि सगळे असेच पुढे येतील. आणि परीक्षेमध्ये बघा घाई व्हायची, आपण कधी घाई करतो, आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असतं, परंतु आपण घाईमध्ये ते प्रश्न चुकवतो. मग जेव्हा शिक्षक लोक तो पेपर घेतात आणि तपासतात, तिथे पुढे मिस्टेक निघते, थोडीफार चूक निघते आणि आपले मार्क कट होतात. त्याच्यापेक्षा मोजकं लिहा, पण चांगलं लिहा, पास होण्या इतकं लिहा. आपले कधी कधी असे विचार असतात का मी हे प्रश्न सोडव फार सोडवेन आणि मला पण त्यामध्ये आपण आणि मार्काची कमी होते. मग विचाराने कुठेतरी कौतुक सगळ्यांना शुभेच्छा देतो.